हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये. जुकू 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 अगीन गाडी, दुरांच्या रेषा हवेत काढी, पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया, जाऊया मामाच्या गावाला जाऊया. हे बालगीत आहे ना, कमालीचं लोकप्रिय झालं होतं. कारण खरोखर मुलांना हक्काचे मामाचे घर होते. पण काळाच्या ओघात आता मात्र हे मामाचे घर हरवले असल्याचे आपल्याला दिसून येते. मुलांच्या सुट्ट्या लागल्या की त्यांना पहिली आठवण यायची ती मामाच्या गावाला जायची. दिवाळी असू दे किंवा उन्हाळ्याच्या सुट्टीत जायची ती हक्काची जागा होती त्यांची. पण आजच्या तंत्रयुगात मात्र TV आणि मोबाईलमध्ये रमलेली बच्चे कंपनी मामाचं गाव विसरली आहे. ग्रामीण भागातल्या मुलांनाही सुट्ट्यांमध्ये मामाच्या गावाला जायची पूर्वीची गंमत आता राहिलेली नाही आहे. पूर्वी 6माही आणि वार्षिक परीक्षा जर संपत आल्या की मुलांना मोठी सुट्टी लागायची. मग मामाच्या गावी जाण्याचे वेध लागायचे. त्यावेळी नात्यागोत्यांमध्ये एकमेकांविषयी प्रेमभाव होता. परस्परांमध्ये स्नेह आपुलकी होती. तेव्हा मामाचा गाव हा खूप जिव्हाळ्याचा विषय होता. खूप लांब नाही असायचं, जवळच्याच एखाद्या खेडेगावात आपल्या मामाचं घर असायचं. त्या घरामध्ये मामा, मामी, आजी, आजोबा हे सगळं जीव लावणारी लोकं असायची. रानावनामध्ये भटकून रानमेव्यांचा आस्वाद घ्यायचो. विहिरी, तलावांमध्ये मनसोक्त मस्त डुंबायचं, पोहायचं. मामा मामींना कामामध्ये मदत करायची, आजीबाबांना मदत करायची. असा भरगच्च कार्यक्रम असायचा. आणि पण किती खेळलं, बागडलं, कुठेही गेलं तरी आईचा ओरडा मात्र कधी बसायचा नाही. हा कार्यक्रम तिकडे असायचा. नव्या आधुनिक युगामध्ये हे सारे संदर्भ आता पुसल्यासारखे झालेले आहेत. सायंकाळी अंगणामध्ये सर्वांसह बसून इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या जायच्या आणि नंतर मग चंद्राच्या शीतल चांदण्यामध्ये जेवणाची पंगत आपली रंगायची. गच्चीवर असू दे किंवा अंगणात असू दे. सोबत आजीने दिवसभर जपून ठेवलेला खाऊ जो असायचो तो अमृताची गोळी देत असायचं त्या जेवणामध्ये. या वेळापत्रकात सुट्टी कधी संपायची हे कळायचं सुद्धा नाही. सुट्टी संपल्यावर मस्त नवेकवरे कपडे घालून पुन्हा आपल्या घरी मोठ्या एटीने परतताना पुढील सुट्टीचाही वायदा होत असे की पुढच्या सुट्टीमध्ये पण यायचं हां. आज ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञान यामुळे माणसाच्या जीवनात आमूलाग्र बदल झाल्याने त्यांची जीवनशैली देखील बदलली आहे. नात्यागोत्यांतील स्नेहभाव कायम असला तरी तो प्रकट करायला वेळ नाही त्यांच्याकडे. शहरांबरोबरच खेडेगावातील कौटुंबिक आणि सामाजिक स्थिती देखील बदलली आहे. बहुतेक विद्यार्थी जे असतात ना, शिक्षणासाठी बाहेरगावी हॉस्टेलला आहेत. सुट्टी लागल्यावर त्यांना आपल्याच घरी थांबायचे असते. TV, व्हिडिओ गेम्स, मोबाईलवर, फेसबुक, व्हॉट्सअपवर त्यांना विद्यार्थी आणि जे युवक आहेत ते आजकाल व्यस्त झालेले आहेत आणि या सोशल मीडियामध्येच ते आपला आनंद हा शोधत असतात. तर बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत ह्या बदलांसाठी तर कारणीभूत आहेत, जे आपण मामाच्या गावाला आता विसरत चाललो आहे. तर असो, तर हे आहे माझ्या मामाचं गाव आणि ते गाव आहे भडगाव आणि हे आहे माझ्या मामांचं म्हणजे माझ्या बाबांचं घर, आईच्या मम्मी पप्पांचं घर. तर मला काही मामाच्या गावाला जाण्याची गरज नाही पडली, कारण मी माझ्या मामाच्याच गावाला लहानपणापासून राहिलेली आहे. तिथंच शिकली आहे मामांकडेच, बाबांकडे. तर हा माझा अभ्यासाचा टेबल होता. मी तुम्हाला घरही दाखवलं बोलता बोलता. तर या टेबलवर बसून मी पूर्ण माझं शिक्षण, जो अभ्यास होता लहानपणापासून पूर्ण BA पर्यंत मी तिथंच अभ्यास केलेला आहे. तर हे असं आहे माझ्या मामांचं घर, बाबांचं घर. हे हातग्याच्या फुलांचं झाड आहे आणि इथं गार्डन देखील आहे. इथूनच हे पान आपण खातो, कलकत्ता पान, त्याचं झाड आहे. गुलाब आहे, मोगरा आहे, बरीच झाडं आहे आणि यामुळेच मला झाडांची खूप आवड आहे. तर मी माझ्या घरामध्ये पण खूप सारी झाडं लावलेली आहेत. इकडे आता कल्याणला ही मामांची गाडी आहे बाहेर. आता बऱ्यापैकी इकडे सुधारणा झाली आहे, चेंजेस झालेले आहेत घरामध्ये पण. कारण पूर्वी घर थोडं वेगळं होतं, आता जरा वेगळं आहे. ह्या माझ्या आजी आहेत ज्या आता आमच्यासोबत नाही आहेत आणि हे सगळं आमच्या मामींनी बनवलेलं आहेत ह्या सगळ्या वस्तू.
आता इथं बाजूलाच घोडे पण होते, तर म्हटलं चला तुम्हाला दाखवूया. जेव्हा मी इथं राहायची लग्नाच्या अगोदर तेव्हा एकच घोडा होता यांच्याकडे, आता 3 घोडे झाले आहेत. बकरी पण आहे, मस्त घोड्यांना फॅन पण लावलेला आहे. आणि बघा हे पूर्वीचे डबे, पत्र्याचे डबे, याच्यामध्ये हे सगळं सामान असायचं. आणि हे असं आम्ही ठेवायचो. या हिरव्या डब्यात पापड असायचे आमचे, उडदाचे पापड. तर हे असे पत्र्याच्या डब्यांमध्ये सामान पहिले ठेवलं जायचं. आता प्लॅस्टिकचे डबे आपण वापरतो. ही माझी मैत्रीण सीमाचं घर होतं हे. सीमा व्हिडिओ बघत असेल तर तिला समजेल. तर इथून आम्ही अशा गप्पा मारायचो आमच्या गॅलरीमधून, तर ती तिच्या घरावरून इकडून आम्ही अशा गप्पा मारत असायचो. ही एक वर पण एक रूम काढली आहे बाबांनी. नंतर हे बांधलं होतं सगळं बांधकाम, हळूहळू त्यांनी केलं. हे सगळं एकदमच नाही हे बांधकाम त्यांनी केलं, हळूहळू ह्या सगळ्या गोष्टी. म्हणजे मी 4 वर्षाची होती ना तेव्हापासून मी माझ्या आजीबाबांकडे राहायला होती, त्यामुळे मला हे सगळं माहिती आहे. तर बघा ह्या अशा कोठ्या असतात धान्य साठवणूक करण्यासाठी. ह्या कोठींमध्ये हे धान्य ठेवले जातात. तर इकडे गहू, ज्वारी, बाजरी हे असं धान्य ह्या कोठ्यांमध्ये भरून ठेवलं जातं. हा बघा हा टेबल फॅन आहे. पूर्वी हाच फॅन असायचा. आम्ही उन्हाळ्यामध्ये याच्या पुढे परातीमध्ये पाणी ठेवायचो आणि मग फॅन चालू केला की मस्त तिकडून मग हेच आमचं कूलर असायचं, मस्त थंड हवा यायची. हे मोजण्यासाठी असे शेर, आस्तेर वगैरे असं म्हटलं जायचं. आता तुम्हाला कळेल नाही कळेल माहीत नाही, आपण पाव किलो अर्धा किलो म्हणतो, तर तेव्हा शेर, आस्तेर असे हे असायचे. हे लाकडी कपाट, एक कपाट मी तुम्हाला खाली पण दाखवलं लाकडाचं, आणि हे एक दुसरं कपाट आहे छोटं लाकडाचं. तर याच्यातच आमचं दूध, दही वगैरे पहिले असं असायचं. फ्रीज नसायचं तेव्हा, तर आम्ही याच्यातच सगळं असं सामान ठेवायचो. हिला घडोंशी म्हणतात, ज्याच्यावर आपण सगळ्या गाद्या वगैरे किंवा चादरी, गोधड्या, उस्ती हे सगळं आपण ठेवतो, तर त्याला ते घडोंशी म्हणतात. एक कॉट इथं आहे. आणि ह्या पण पेंटिंग आमच्या मामींनी, मामांचं जेव्हा लग्न झालं होतं तेव्हा ते आपण मूळ देतो, तर त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आणल्या होत्या. हे आता नवीन बांधकाम इकडे केलेलं आहे. ही पण मामींनीच आणलेली आहे, लोकरची ही विणली आहे. तर असं आहे हे आमचं बाबांचं गाव, जिथं मी लहानपणापासून राहिली आहे. ह्या पेट्या पत्र्याच्या आता कदाचित नाही वापरत, पण पूर्वी सामान ठेवायला तर वरची जी ग्रीन कलरची पेटी आहे ना ती माझी होती. त्याच्यामध्ये मी माझं सगळं सामान ठेवायची. म्हणजे माझे कपडे, आणि मला कोणी पाहुणे आले आपल्याकडे तर लहान मुलांना ते पैसे पण द्यायचे. 10 रुपये तेव्हा दिले जायचे. तर ते 10 रुपये वगैरे असे जमा करून करून मी पैसे त्याच्यात ते ठेवायची आणि माझं काही सामान त्याच्यात ठेवायची. आता ही बंगडी आहे, याच्या बंगडीवर मी झोके घेत असायची. तर आता परत ती मजा मी करते, झोका घेते आणि मस्त लहानपणीच्या माझ्या ज्या गोष्टी आहेत त्या मी आठवते. मी लहानपणापासून इथंच राहिली यांच्याकडे. तर म्हटलं चला तुम्हाला पण दाखवूया की मी कुठे राहिली होती, काय वगैरे असं. तर आता भडगाव हे बऱ्यापैकी सुधारलं आहे. तर बघा इथं आमच्या घराच्या जवळच एक गार्डन आहे, तिथं शिवाचं हे मंदिर होतं. नवीनच आहे, आता बांधण्यात आले, ह्याच वर्षी बांधलं आहे. तर मस्त आता बऱ्यापैकी रस्ते देखील चांगले झाले, स्टॅच्यू बऱ्याच ठिकाणी लावले होते आणि मस्त गार्डनही केलं होतं. मावशी आली माझ्यासोबत, मावशी मला दाखवते कारण मावशीने अगोदर बघितलं होतं. मी म्हटलं चल मला दाखव काय काय नवीन नवीन बनलं आहे असं. तर इकडे आता मस्त गरबा पण खेळू शकतात, देवी बसवतील. तर हे माझं मामाचं गाव कमी आणि माझं दुसरं माहेरघर जास्त आहे असंच मी म्हणेल. कारण लहानपणापासून लग्न होईपर्यंत मी इथंच राहिली, यांनीच माझा सांभाळ केला, माझं पूर्ण शिक्षण इथं झालं. तर माझ्या खूप साऱ्या आठवणी आहेत या घराशी. म्हणूनच मी हा व्हिडिओ काढून ठेवला की बरेचसे चेंज आता होत आहेत त्याच्यामध्ये. जसं होतं तसं पण आता ते नाही आहे, बरेच चेंज मामांनी केलेत त्याच्यामध्ये. तर म्हटलं चला पूर्णच बदलण्याच्या अगोदर आपण आठवण म्हणून हा व्हिडिओ काढून ठेवूयात. तर मी तर माझ्या मामाच्या गावाला म्हणा किंवा माझ्या माहेरी दरवर्षी जात असते. तर तुम्ही कितीदा तुमच्या मामाच्या गावाला जातात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझ्या जशा काही आठवणी आहेत तशाच तुमच्या देखील काही आठवणी असतील मामाच्या गावाच्या, तर तुमचं मामाचं गाव कुठलं आहे ते कमेंटमध्ये तुमचं नाव आणि तुमच्या मामाचं गाव हे नक्की टाका कमेंटमध्ये.
म्हणजे मी जो व्हिडिओ बनवला आहे त्याचा काहीतरी फायदा तुम्हाला होईल असं मला वाटतं. तुमच्या पण काही आठवणी असतील तर तुम्ही नक्की शेअर करा माझ्यासोबत. तर चला भेटूया पुढच्याच अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना टाटा बाय बाय.